आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राज्यातील सर्व शहरांतर्गत असणारे रस्ते किमान 9 मीटर असावे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत असणाऱ्या शहरातील विद्यमान 6 मीटर तथा 7.5 मीटर रस्ते 9 मीटरचे होणे क्रमप्राप्त। पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील या विषयाला नगरसेवकांनी प्राधान्य देण्याबाबतची अनेक रहिवाशांची तथा स्थानिकांची आग्रही मागणी। अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराचा होणारा झपाट्याने विकास तसेच वाढती लोकसंख्या परिणामी वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता शहरातील अनेक अंतर्गत रस्ते आजही फक्त 6 मीटर किंवा 7.5 मीटर रुंदीचे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षापूर्वी सर्व शहरांचे रस्ते किमान 9 मीटर असावेत असे आदेशान्वित केले होते। त्याच अनुषंगाने इतर शहरांमध्ये सदर रस्ते 9 मीटरचे झाले असून अंबरनाथ शहरांतर्गत देखील सदर रस्ते 9 मीटरचे व्हावेत याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या MMRDA तथा मेट्रो रिजन अंतर्गत येणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये सदर बाब अत्यावश्यक असल्याने प्रामुख्याने अंबरनाथ शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, अपघात तसेच पार्किंगची समस्या, शहरांतर्गत असणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच पोलीस वाहन यांच्यासारख्या अत्यावश्यक सेवांना देखील वेळेत पोहोचणे कठीण झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर देखील होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सदर GRच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अंबरनाथ पालिकेने देखील हा निर्णय घेतला असून शहराच्या भविष्यातील नियोजनाचा विचार करता रस्ते रुंद करणे ही काळाची गरज असल्याने शहरांतर्गत असणारे 6 मीटर तथा 7.5 मीटरचे विद्यमान रस्ते किमान 9 मीटर केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल तसेच अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल। तसेच अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत पूर्व तथा पश्चिम भागामध्ये असणाऱ्या अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्प असो व आगामी येणारा मेट्रो प्रकल्प सर्वच विकास कामांना मूलभूत चालना मिळण्यासाठी शहरांतर्गत असणारे 6 मीटर तथा 7.5 मीटरचे विद्यमान रस्ते किमान 9 मीटर केल्यास मूलभूत पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असल्याने अंबरनाथ नगर परिषदेच्या 3 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी सदर विषयाला एकमताने प्राधान्य देणे हे काळाची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।